नमस्कार शेतकरी मित्र मी श्यामकांत महाजन सी बायो एस्टेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद। आज आपण श्री सोमनाथ भाऊशेठ शेलार गाव येसगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांचा जवळपास 420 झाडांचा आंब्या बहाराची तयारी करत असताना हा व्हिडिओ बनवण्यामागचे 2-3 दृष्टिकोन आहे तो आपण एकदा लक्षात घ्यावा। ज्याविषयी शेतकरी बांधव छाटणी हे करून घेत असतात, छाटणी झाल्यानंतर आपण 8 ते 10 दिवस पानगळ करण्यासाठी विलंब करत असतो आणि चालू वर्षाचं जर आपण वातावरण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे आपल्याकडे जमिनींना ओल ही मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही जाणवू राहिली। ज्यावेळेस आपण खताचे डोसेस भरले 9 इंच 10 इंच खोल, त्यावेळेस आपल्याला मातीची ओल ही मोठ्या प्रमाणात जाणवली। ज्या शेतकरी छाटणी हे करून घेतात आणि 5-6 दिवसांनी म्हणा किंवा 8 ते 10 दिवसांनी म्हणा किंवा 15 दिवसांनी छाटणी झाल्यानंतर पानगळही घेत असतात, त्यावेळेस आपल्या झाडामध्ये ज्या ठिकाणी ताण बसलेला असतो त्या ठिकाणी पालवी ही गळून जाते आणि गळून गेल्यानंतर आपण जर लगेच पानगळ जर नाही घेतली तर आपल्याला त्या ठिकाणी पालवी ही लीक होऊन गेलेली दिसते आणि आपण 10 ते 15 दिवसांनी पानगळचं नियोजन हे करत असतो। पानगळमध्ये आपण क्युरोक्रॉन इथ्रेल 05234 म्हणा किंवा क्युरोक्रॉन थायुरिया म्हणा किंवा काही शेतकरी इथ्रेल 05234चा वापर हा करत असतात आणि अशा वेळेस ज्या ठिकाणी आपला प्लॉट हा लीक झालेला आहे त्या ठिकाणी आपल्याला पानगळच्या औषधामुळे या पद्धतीमध्ये शॉक हा बसलेला मिळतो। 1 मिनिट आपण जर हे झाडाची जर पालवी बघितली तर आपली ही पानगळ घेण्यापूर्वीची पालवी ही जी लीक झालेली होती तर ती अशा स्वरूपामध्ये आपल्याला थोडीशी चिरमिडी झालेली दिसते। तर शेतकरी बांधवांना मी सूचित करेल की ज्यावेळी आपण छाटणी घेत असतो तीच छाटणी आणि तीच पानगळचं नियोजन आपलं असायला हवं। जर आपण छाटणी घेतल्यानंतर जर विलंब करत असू तर आपलं हे नुकसान आहे, त्या ठिकाणी चौकींचं नुकसान होऊन जातं। चौकींचं नुकसान झालं म्हणजे फुलधारणा त्या चौकींमधून आपल्याला येते पण पाहिजे त्या अपेक्षेप्रमाणे साईज म्हणा किंवा आपल्याला ते पोषण आपल्याला त्या पद्धतीने मिळत नाही। दुसरी एक गोष्ट जर आपण म्हटलं आपला ही जी पंचक्रोशी आहे खास करून येसगाव मथुरपाडं खायदे त्यानंतर परिसरातला भाग हा म्हणजे मोसम नदीला आणि गिरणा नदीला लागून असा हा प्रदेश असल्यामुळे आपल्याकडे मागील एक 40-50 वर्षापासून मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता आहे आणि ज्यावेळी आपल्या पंचक्रोशीमध्ये आपल्याकडे पाईपलाईन ह्या मोठ्या स्वरूपामध्ये निर्मिती झाल्यामुळे आपण गिरणा डॅमचं पाणी मोस्टली आपल्या शेतांमध्ये हे मागच्या 30-40 वर्षापासून आपल्या शेतांमध्ये आणलेलं आहे। ज्यावेळी आपल्या पंचक्रोशीमध्ये जवळून एखादी नदी जात असेल आपल्याकडे त्या ठिकाणी बागायती प्रदेश हा बघायला भेटतो आणि त्या नदीचं पाणी म्हणा किंवा त्या गिरणा डॅमच्या पाण्यामध्ये जे असलेले क्षार आहे ते क्षार आपण आपल्या विहिरीमध्ये आणत असतो। त्या विहिरीमधले जे क्षार आहे ते आपल्या जमिनीमध्ये येत असतात। अशा ठिकाणी आपल्याला जमिनीमध्ये कॉम्पॅक्टपणा हा जाणवतो आणि ज्या ठिकाणी आपल्या जमिनीमध्ये वारंवार कांदे लावले असतील, भाजीपाला लावले असतील किंवा बाग लावलेले असतील, द्राक्ष लावलेले असतील किंवा डाळिंब लावलेले असतील आणि आपण त्या ठिकाणी वारंवार पाणी देत असतो। पाणीमध्ये मेजरली 2 घटक असतात, एक आपण मेजरली म्हणतो पाण्याचा पीएच आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याची क्षारता ज्याला आपण TDS म्हणतो किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणतो। ते पाण्याचे क्षार आपल्या जमिनीमध्ये वारंवार येतात कारण की हे जे क्षार आहेत हे आपण मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खतांचा वापर मागच्या 1965 पासून जसं स्वामीनाथन साहेबांनी ग्रीन रिव्होल्यूशन नावाचा जो कॉन्सेप्ट भारतामध्ये लॉन्च केला आणि शेतकरी बांधवांनी उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनाने जो मोठ्या प्रमाणामध्ये युरिया आणि इतर रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे आपल्याकडे जमिनीमध्ये क्षार किंवा खतांचे जे अविद्राव्य दगडे हे मोठ्या प्रमाणामध्ये बनलेले आणि ज्यावेळी पावसाचं पाणी पडतं ते पावसाच्या पाण्यामध्ये आपल्याला हे जे खतांचे अविद्राव्याचे जे दगड आहेत ते दगड आपल्या विहिरीला हे विद्राव्य होऊन जात असतात। म्हणजे तिथे त्या ठिकाणी सुद्धा आपण विहिरीचे हे क्षार वाढवत असतो नंबर 1 आणि ज्या ठिकाणी नदी आहे ज्या ठिकाणी आपल्याला डॅम आहे त्या डॅमच्या माध्यमातून आपण पाईपलाईनच्या माध्यमातून आपल्या शेतामध्ये क्षार हे वाढवत असतो। आपल्याकडे जमिनींचा जो पीएच आहे हा आजकाल 8.5 9 9.5 हा वाढत चाललेला आहे। ज्यावेळी आपण कोणतेही एखादे पीक लावत असतो ना तर आपल्या जमिनींना वापसा हा लेट असतो कारण की त्या ठिकाणी त्या जमिनीचा पीएच हा हाय झालेला असतो, क्षारची संख्या ही वाढलेली असते आणि सेंद्रिय कर्बाचं जे प्रमाण आहे हे कमी झालेलं असतं। त्या दृष्टिकोनातून शेतकरी बांधवांनी काम करत असताना आपल्याला आपल्या जमिनीच्या भौतिक अवस्था सुधारण्यासाठी काम करणं गरजेचं आहे। आत्ता आपण सोमनाथ सेठ यांना बेसल डोसमधून इंडीरूट्स या उत्पादनाचा श्री बायोकडनं 100 ग्रॅम प्रति झाड वापर केलेला आहे। इंडीरूटचा वापर केल्यामुळे जमिनीमध्ये भूसुधारणा ही अतिशय चांगल्या पद्धतीने होते, आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढ झालेली दिसते, पाण्याचा म्हणा किंवा जमिनीचा वापसा हा फास्ट आलेला दिसतो, क्षार हे कमी होऊन जात असतात। त्यासोबतच आपण हॅलोचेक या उत्पादनाचा वापर केलेला आहे ज्याच्यामुळे क्षारची संख्या आपल्या जमिनीतली ही कमी होऊन जात असते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जमिनीचा जो वापसा आपण योग्य वेळेस आणू शकलो तर नक्की आपल्या पिकामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये पाहिजे ती स्टेज आपण अपेक्षितप्रमाणे घेऊ शकतो असं मला सांगायचं आहे। तर मी शेतकरी बांधवांना आणखी सूचित करेल की आपण ज्या
छाटणी घेत असतो. छाटणी घेतल्यानंतर इमिजिएटली पानगळ घ्यावी व त्यानंतर आपण ज्या ठिकाणी जमिनीची भौतिक अवस्थेमध्ये क्षार हे वाढलेले आहे अशा ठिकाणी आपण इंडिरूट आणि हॅलोचेक या दोन उत्पादनांचा जो आपण वापर केला तर नक्की आपल्या जमिनीमध्ये ज्या भौतिक अवस्था आहे त्या सुधारवल्या जर एकदा तर नक्की आपल्याला शाश्वत शेती उत्पन्न निर्मिती होईल असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेन. आभारी.